डॉक्टर साहेब, बैठका झाल्या, चर्चा झाली, अगदी उपमुख्यमंत्रीपासून प्रदेशाध्यक्ष सगळ्यांची बैठक झाली, पण युती होईल का हा प्रश्न होता. बऱ्याच वेळा युती विस्कटली असं देखील चर्चा झाली. नेमकं आज काही स्पष्ट होत आहे का की ठाण्यामध्ये ही युती शिवसेना बैठकी झालेली आहे का? आम्ही ज्यावेळेस पण युतीच्या बैठका होत होत्या त्यावेळेस दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे जबाबदारीने सांगत होतो की युती ही निश्चित होणार. त्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. त्याचं कारण आहे की आपल्याला काही सीट्स घ्यायचे आहेत, काही सीट्स सोडायचे आणि त्याच्यामुळे जो कार्यकर्ता 2 वर्ष काम करतो त्याच्यावरतीही अटक होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनाने आपल्याला कार्यकर्त्याला संधी कशी देता येईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला लिमिटेड क्रायटेरिया ठेवून सगळ्या सीट्स लढायचे त्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागला, पण अखेर आज युतीचं चित्र हे निश्चितपणे स्पष्ट झालेलं आहे. बैठका लावण्याचं कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पीपी फॉर्म देण्यापर्यंत वेळ गेला. बऱ्याच जागांच्या याच्यावरती एकमत होत नव्हतं. याच्यामध्ये काही जागेवरती निश्चितपणे मागे पुढे होत असते, कारण कार्यकर्ता त्याच्याबरोबर सिटिंग नगरसेवक या सगळ्या गोष्टींची चर्चा असते. आरक्षण हा विषय असतो आणि काही गोष्टी स्ट्रॅटेजी म्हणून आम्हाला कोणाला कुठे प्लेस करायचं हेही ठरवायचं असतं. त्या दृष्टिकोनाने या निर्णयाला थोडा या प्रक्रियेत थोडा वेळ लागतो. या दृष्टिकोनाने हे वेळ घेतले. बऱ्याच दिग्गजांच्या त्याचप्रमाणे आयात उमेदवारांचे तिकीट कापले गेले. काहींनी नाराजी व्यक्त केली, काहींनी या ठिकाणी हंगामा केला. त्यांचा बंडल देत आले. भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम हे सातत्याने होत असतं. म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच पद्धतीने या महानगरपालिकेमध्येही त्या दृष्टिकोनाने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि निश्चितपणे जे लोक काम करतायत त्यांची थोडीशी नाराजी असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. त्या दृष्टिकोनाने त्यांना समजवण्याचं काम हे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ठाण्याचे हे निश्चितपणे करतात. कशा रीतीनं युती म्हणून पुढे प्रचार असेल, कोणाकोणाच्या सभा होणार आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा काही राज्याबाहेरचे मोठे चेहरे भाजपचे येणाऱ्यांचा प्रचार करतात आणि याचबरोबरीनं टार्गेट जे म्हणताय 100 हे एकच आहे. या 14 तारखेपर्यंत प्रचाराची पूर्ण प्रक्रिया ही राबवली जाणाऱ्या प्रचाराचं काम त्याच्यामध्ये आहे. त्या दृष्टिकोनाने आमचे प्रदेशाचे नेते माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत. ते निश्चितपणे या इकडे सभा आणि बैठकांना उपस्थित होणारच आहे. पण त्याचबरोबर प्रचाराच्या माध्यमाने सभेमध्ये जास्तीत जास्त जोर हा दिला जाणार आहे आणि त्याच दृष्टिकोनाने येत्या काळामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त युतीच्या निवडून येण्याच्या दृष्टिकोनाने रणनीतीही आली. भाजपाला 40 जागा मिळाल्या आहेत, समाधान आहे. निश्चितपणे याच्यामध्ये समाधान 40 वरती होणं हे कठीण आहे, पण काही गोष्टींचा आपल्याला एका अगदी बलिदान करावं लागतो, त्याग करावा लागतो, कारण ही युती आहे. युतीमध्ये आपल्याला सर्व जागा लढायला निश्चितपणे भेटणार नाही. त्याच्यामुळे काही त्यागाच्या माध्यमाने विचारधारेची जी सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये येऊन लोकसेवा घडवण्याचं काम हे करण्याच्या दृष्टिकोनाने ही प्रोसेस राबवली. ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकांचे विरोध लढले होते, यानंतर केंद्रातून म्हणजे आपल्या वरिष्ठांचे आदेश आले आणि आपण म्हटलं की शिस्तीचा पक्ष म्हणून आहे, भले कमी झाले म्हणतील पण आम्ही युती करू, तो कुठे आदेश पाळला गेला असं म्हणाले. भारतीय जनता पार्टी हा मुळात शिस्तीचा पक्ष आहे आणि एकदा मोर्चा स्तरावरती निर्णय झालाय आणि सन्मानपूर्वक जागेचं वाटप होत आहे. या दृष्टिकोनाने या युतीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की काही जागेवरती चर्चा करत एक साधारण चर्चा करून या संदर्भातला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. 100 पेक्षा जास्त जागा या महानगरपालिकेमध्ये 100 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील या संदर्भातली रणनीती आम्ही आखलेली आहे आणि निश्चितपणे महापौर हा महायुतीचाच. पण महायुतीमध्ये 2 पक्ष आहेत, एक शिवसेना एक भाजप. मग महापौर नेमका कोणत्या पक्षाचा बसेल? या महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र असताना या निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्याच्या दृष्टिकोनाने
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे एक दिल्याने आणि पूर्ण ताकदीने काम करतात. सर आकडेवारी काय असते नेमकं महापौर पदासाठी? जर भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले तर महापौर पदासाठी तुम्ही दावा करणार का? मुळात या गोष्टीला अजूनही कामगार आहे. प्रचारामध्ये आहोत. प्रचारामध्ये काम करत असताना निश्चितपणे जास्तीत जास्त महायुतीचे आपले सर्व नगरसेवक आले पाहिजे. त्याच्यामुळे शिवसेनेचेही कार्यकर्ते एकंदरीत ताकदीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेचे उमेदवार निवडलेले आहेत. तिथे निवडून येण्यासाठी युती धर्म पाळतात. प्रचारात हे चॅलेंज आपल्याला आहे मोठ्या प्रमाणात. 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे. त्यामुळे बरेच वेगळे जे आहेत ते पत्रकारांना जास्त कोणी येऊ शकणार नाही. त्यामुळे आपण किंवा आपले स्थानिक जे नेतृत्व त्यांच्यावर जी आता जबाबदारी आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं आणि 100 तयारी असणार. मी आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की प्रचाराचा दिवस पण मर्यादित आहेत. आम्हाला जून 10 ते 11 दिवस प्रचाराचे भेटणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच याच्यामध्ये फार जास्त सभा संमेलन हे आयोजित करणं हे उमेदवाराचं वेळ घेण्याचं काम त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉमन सभा आणि डोर टू डोर कॅन्पेनिंगवर जोर दिला जाईल. पण त्याचबरोबर आमचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेब यांचा एक सभा या इकडे ठाण्यामध्ये ही निश्चितच या काळामध्ये आणि त्याचबरोबर माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब यांची एक या इकडे संमेलन येत्या काळामध्ये होणार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.